हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. सो हा रात्रीचा फोटो ॲक्च्युली. इडली करायची तयारी चालू होती. सो रात्री पीठ वगैरे म्हणजे तांदूळ वगैरे दळून ठेवले होते. सो सकाळी चांगलं फर्मेंट झालं होतं. मला वाटलं की होईल का नाही असं डाऊट होता. सो इडल्या बघा किती मस्त बनलेत, मस्त मऊ झाले होते. त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी थोडेसे पोहे ॲड करते. तांदूळ तर आपला घरातला असतो तोच, आणि मग त्याच्यामध्ये पोहे ॲड करून त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून सेकंड डेला यूज करायचे. उडदाची डाळी घालते, बट कधी नसेल तर चालतं, बिकॉज कालही नव्हतं सो मी यूज नाही केलं. सो संडे होता, थोडंसं उशिरा सुटणं झालं होतं. सो हे सगळं करून मला 11 साडे 11 झाले होते ॲक्च्युली. म्हणजे सकाळचा नाश्ता आमचा 11 वाजता झाला. मला इतके इडली आवडत नाहीत. मिस्टरांना खूप आवडतात. त्यांना इडली डोसे हा प्रकार खूप आवडतो. मला ॲक्च्युली आप्पे आवडतात, जे बोलतात ना इडलीच्या प्रकारामध्ये येतो, पण तो आप्पेचा साचा मिळतो, मला ते आवडतात. बिकॉज त्याच्यामध्ये कांदा, टमाटा, मिरची सगळं यूज करून केलं जातं म्हणून. मी ॲक्च्युली 3च घणे केले होते, जास्त नाही केले. हे फुटाणे चटणीची तयारी चालू होती. फुटाणे पहिला मी मिक्सरमधून ग्राइंड केले. त्याच्यानंतर मग थोडंसं खोबरं ॲड केलं, ओलं खोबरं ॲड केलं, सुकं नाही. एक 7-8 मिरच्या, कोथिंबीर, आणि ही चटणी रेडी झाली. मस्त त्याला आता तडका देऊयात मस्तपणे. कोथिंबीर कापूनच मी तडका देते. त्याच्यामध्ये 4 बारक्या मिरच्या, म्हणजे बोलतात ना जास्त नाही, फक्त थोडीशी लांब लांब काप करून ठेवले होते. सो ही झाली चटणी. थोडीशी घट्टच ठेवली होती मी. मीठ वरून टाकलं, बिकॉज आधी टाकली तर ते इतकं प्रॉपर मिक्स होत नाही. बघा मस्त गरमागरम खाऊन घ्या. आणि त्यासोबत 2 पोळे केले होते. केशवला थोडासा एक पोळा केला होता तुपातला. आणि ही आमची डिश. थँक्यू.